सिद्ध कीर्तनकार आहेत, प्रबोधनकार आहेत, जे जवळपास 6 ते 7 भाषेमध्ये कीर्तन करतात, संतांच्या भागवत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात, जे हाडाचे शेतकरी आहेत, असे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र मोहनानंद महाराज यांना मी विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. पंढरी नगरीत आलेले संपूर्ण शेतकरी बांधव, आपण ज्या पंढरपुरामध्ये आला आहात तिथे एकच नारा ऐकायला मिळतो. आपण सर्वांनी हात वर करा. पुंडलिकावर हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की. जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, कालच एक आम्ही बातमी ऐकली की रोहित दादानी या पंढरपुरामध्ये आंदोलन का चालू केलं. मोठा प्रश्न अवघड वाटला त्यांचा विचारण्याचा की या ठिकाणी अधिक मास आहे, गर्दी आहे, त्याचं औचित्य साधून दादांनी आपले शेतकरी आंदोलन केलं. पण शेतकरी आंदोलन कुणाचं आहे? अन्नदात्याकरता अन्नत्याग आंदोलन. याचा अर्थ त्या माणसाला समजला नसेल ज्याने उद्गार काढले त्यांना. अन्नदात्याकरता अन्नत्याग आंदोलन की शेतकरी, मला सांगा, पंढरपूर येणारा जो वारकरी आहे तो शेतकरी आहे. तो काय एखादा फॅन मध्ये हवा घेणारा माणूस नाही. जो शेतकरी सकाळी उठतो, शेतात जातो, घाम गाळतो, कष्ट करतो, बैल झुपतो आणि वारी आली की हक्काने सांगतो पंढरपूरची वारी केली पाहिजे, पंढरीला गेला पाहिजे, आपला पंढरपूरला निरोप गेला पाहिजे, माझा पंढरीचा वारकरी सुखी राहिला पाहिजे असा सांगणारा शेतकरीच फक्त या पंढरीचा वारकरी होतो. संत तुकाराम महाराज शेतकरी, संत चोका महाराज शेतकरी, संत सावता महाराज शेतकरी. हो, शेतकऱ्याशिवाय ही पंढरी नाही. होय होय वारकरी, पंढरीचा वारकरी महाराज, होय होय वारकरी म्हणजे शेतकरी हा वारकरी आहे. आणि शेतकऱ्याकरिता आंदोलन करण्याची भूमिका ठामपणे माननीय आमचे रोहित दादा अन्नत्याग आंदोलन करतात. त्याचा हेतू काय? शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, विनाट कर्जमाफी झाली पाहिजे. वासी पाहता अनेक प्रकार, जेव्हा 72,000 कोटीचं कर्ज पवार साहेबांनी मंजूर केलं तेव्हा कोणत्या अटी होत्या, कोणत्या अटी घातल्या होत्या? विनाट पवार साहेबांनी कर्ज मंजूर केलं, कर्जाचं माफ केलं होतं. या माझ्या सरकारला सांगायचं आहे की या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान केला जातो, महापुरुषाचा अपमान केला जातो, शिवरायांचा अपमान केला जातो, महात्मा अपमान केला जातो. शेतकऱ्याची गती काय? शेतकऱ्याला काय मिळतंय? शेतकरी फक्त कष्ट करतोय, हाडापासून हाडाची काढा करतो, राबतोय, पण शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. ही आमची फार मोठी विटंबना होते. शेतकऱ्याला जाग व्हा. एक कोणतरी तरुण युवक, या महाराष्ट्राच्या मातीतला 12 तालुका एक युवक उभा राहिलेला आहे. युवकाला तुमचा प्रश्न पडलेला आहे. तुमचं हित साधण्याकरिता, शेतकऱ्याच्या हिताला न्याय मिळण्याकरता, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता त्यांना कर्जमाफी नकोय, त्यांचा सातबारा त्यांना कोरा करायचं नाही. पण जो शेतकरी आज कांद्याला भाव नाही, हमी भाव नाही, शेतकरी धान्य पिकवतोय. अरे बाबा, हा जो दिल्लीत बसला आहात त्याला महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं आहे. लक्षात घेतलं? जीएसटी या महाराष्ट्रातून सगळ्यात मोठा जीएसटी आमच्यात दिलेला जातो. यांच्या महाराष्ट्र शेतकऱ्यांचं वैभव आहे. शेतकरी राजा आहे, शेतकरी दाता आहे, शेतकरी दानशूर आहे, शेतकरीच्या भारताचा राजा आहे. हे पटवून देण्याकरिता हे सांगणे, मी सुद्धा शेतकरी आहे. माझं गाव माळशिरस तालुक्यात पुरंदवडे माझं गाव आहे. माझं नाव मोहनानंद महाराज पुरंदवडेकर. मी मोठ्या आवाजात का बोलतो? तुकाराम महाराजांनी सांगितलंय की मी ज्या वंशात जन्माला आलो, ज्या कमी वंशात मी जन्माला आलो, त्या जन्मामध्ये येऊन मला जे कर्म करायचं आहे, मला शेतकऱ्याचा लढा द्यायचा आहे,
कारण तुकाराम महाराज कर्ज माफ केलेलं होतं महाराज. जेवढं सावकारी कर्ज होता तेवढं सगळ्या वह्या नदीत बुडवल्या आणि सगळा शेतकरी समाज कर्जातनं मुक्त केला. अशा प्रकारची भूमिका या सरकारने घेतली पाहिजे. आमच्या रोहित दादा अन्नत्याग म्हणजे अन्न घ्यायचं नाही. याचं कारण काय? जे महाराष्ट्रामध्ये आज वातावरण चालू आहे, जे समाजामध्ये विषमता आहे, विषमतेचं वातावरण विष पेरलं जातोय, जातीत जातीत भांडणं लावली जात आहेत. मी तर सांगेन वारकरी समाज जाग झालं पाहिजे. वारकरी समाज महाराज लोकांना माझं सांगणं आहे, वारकऱ्याला माझं सांगणं आहे, हा जो वारकरी संप्रदाय विष्णू जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कळत हित सत्य करा. वारकरी सत्यवादी असतो. वारकऱ्यानं सत्य धर्म पहा. कुठल्या आमिषाला बळी पडू नका. मी छाती ठोक सांगतोय, 36 वर्ष कीर्तन केलं पण या महाराष्ट्रात कधी कोणाचा रुपया घेतला नाही आणि रुपया मागितला नाही. ही छाती ठोक सांगतो, कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. निस्वार्थ कीर्तन सेवा करून या महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्याचा आंदोलन उभा राहिलं पाहिजे. आणि या वारकरी संपूर्ण ताकद दादांच्या पाठीवर राहिली पाहिजे. तरच तुम्हाला न्याय मिळेल, तरच शेतकरी सुखी राहील, तरच शेतकरी मुलं सुखी राहतील. उद्याचा भावी काळ तुम्हाला समृद्धच येईल. अन्यथा तुम्हाला आम्हाला वाईट दिवस येतील. याची खुणगाट बांधा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी आता, भावे चिरणी ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या वाता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाहीशा आयुष्याचा. आता तरी जागवा. आता उघडी डोळे तरी अद्याप न कळे. आता डोळे उघडले पाहिजेत. तुमच्यातली ताकद जागी झाली पाहिजे. कारण इथं IPS अधिकारी नाही, इथं दिल्लीमध्ये पंख्यात हवा घेणारा हा माणूस शेतकरी वारकरी नाही. तुम्ही स्वतः हाडाचे शेतकरी आहात आणि शेतकरीच वारकरी होऊ शकतो. पण पंढरपुरातला आल्या तमाम वारकऱ्याला माझं सांगणं आहे, आता तुमची ताकद या तरुण युवकांच्या रोहितदादाच्या भाग उभा करा आणि भागवत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत ठेवा. एवढं मी आवाहन करतो आणि माझं 2 मिनिटाचं पुढे संपवतो. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरद हरी विठ्ठल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.